धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटीची 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. सन 2023-24 या आर्थिक वर्षाची वार्षिक 9वी सर्वसाधारण सभा नांदेड शहरातील हॉटेल विसावा पॅलेस येथे दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झाली. धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेची स्थापनाही सन 2015 मध्ये झाली. सामाजिक जाणीवेतून काम करीत असताना संस्थेची प्रगती सुरुवातीला संथ होती, परंतु नंतर जानेवारी 2021 पासून संस्थेने गरुड झेप घेतली. प्रगतीचा आलेख हा पदक्रांत करत संस्थेने विक्रमी प्रगती केली. सद्यस्थितीत संस्थेच्या ठेवी 25 कोटींच्या वर आहेत. हे सर्व काही केवळ सभासदांच्या संस्थेवरील विश्वासामुळे शक्य झाले आहे. सभासदांचे हित लक्षात घेऊन ठेवीवर आकर्षक 12% व्याज संस्था देत आहे. आर्थिक क्षेत्रात काम करीत असताना संस्थेच्या संचालक मंडळांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून व भागधारकांचे हित जोपासण्यासाठी ग्राहक व सभासदांसाठी अल्पठेव, RD, मायक्रो लोन, वाहन व सोने तारण कर्ज उपलब्ध करून देत आहे. संस्थेने वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम तसेच महिला बचत गट सदस्यांचे मेळावे आयोजित केले. ग्राहक हाच ईश्वर मानून तत्पर व विनम्र सेवा देण्याचा प्रयत्न मी चालूच ठेवला आहे. यापुढेही संस्था असेच कार्य चालू ठेवील व संस्थेत सभासदांचे मोलाचे असे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष बालाजी पांडागळे यांनी व्यक्त केली. यावेळी धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक सभासद यावेळी उपस्थित होते. धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटीच्या 9व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगताही राष्ट्रगीताने करण्यात आली. आज धनमुद्रा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड या संस्थेची 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा थाटामाटात संपन्न झालेली आहे. आज जवळपास आमची ही सर्वसाधारण सभा चालू होत असताना, ही संस्था कार्यरत असताना प्रगतीचा आलेख जो आहे आमचा जवळपास 150% प्रगतीचा अहवाल. ही संस्था आम्ही 2021ला हस्तांतर केले. त्यावेळेस जवळपास संस्थेचं 1,71,00,000 डिपॉझिट होतं आणि 2,26,00,000 हे कर्ज होतं. जवळपास आमचं 7 लक्ष रुपये तोट्यामध्ये ही संस्था हस्तांतर केली आहे. जवळपास ही 21 ते आज 23-24 ही हा जो काही प्रगतीचा रेशो आहे, आज आमचं ठेवी जवळपास 25 कोटी रुपये ठेवी आहे आणि कर्ज वाटप आमचं 22 कोटी रुपये आहे. आज सभासद जी संख्या आहे आमची जवळपास 6,873 ही सभासद संख्या आहे. त्याच्यामुळे ही संस्थेची जी काही वाटचाल आहे जवळपास आमची खूप मोठी घोडदौड चालू आहे. संस्थेला जे काही ठेवीदार आहेत त्यांना आम्ही 12% व्याजानं ठेवी त्यांच्या घेतोय आणि त्यांना मंथली व्याज हे आम्ही त्यांच्या अकाउंटला जमा करतोय. ही मोबाईल बँकिंग सुविधा आहे, ऑनलाईन त्यांना ट्रान्झॅक्शन पण आहे आमच्याकडून. या सगळ्या सुविधा ज्या काही नॅशनलाइज बँकेला आहेत त्या सुविधा आमच्या या संस्थेत आहेत. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. आम्ही आमच्या सर्व संचालक मंडळांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सभासदांचा विश्वास, कर्मचाऱ्यांचं योगदान यामुळे ही संस्थेची प्रगती आहे. या प्रसंगी मी सर्व सभासदांना, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद.